तर जय शिवराय भावांनो, आपल्याला आलाय शूट. तर आपण चाललोय शूटला. तर आता मॅगी खाऊन निघूया. तर माझ्या अवताराकडे बघू नका, मी 2 वाजता उठलेलो आहे, कारण का आपलं BGMI रँक पुश चाललेलं आहे. तर उठल्या उठल्यापर्यंत रँक पुशच होतं. अजून आंघोळ केली नाही. आंघोळ करून आपण निघणारच आहे. तर फलटणला आपल्याला जायचं आहे, फलटणला शूट आहे. तर आता वाजलेले आहेत, तर 5 वाजलेले आहेत. आपला भाऊ आपल्याला न्यायला आला आहे. तर आपण झोपलेला आहे, निघूया आपण. आपलं आवरून झालेलं आहे आणि आपण मग कसं झोपलं. चला आपण निघूया आता, जाऊया. आपला स्प्लेंडर घोडा, चला. आपला पहिलाच ब्लॉग आहे, बघूया कसा रिस्पॉन्स भेटतोय, त्याच्यानुसार अजून बनवूया. आपला घोडा पाणी प्यायला थांबलेला आहे, जरा बघू शकता. आपण आपल्या भावाला घेऊन चाललेलो आहे, म्हणजेच की आपला भाऊ स्पायडरमॅन म्हणून चाललेला आहे आपल्यावर. आपण गाड्यावरती चाललेलो आहे आपल्या. आता पाऊस पडतोय, काय होतंय, वातावरण तर लय बेकार झालेलं आहे, बघू शकता. आता आता एवढे लांब जायचं आहे आपल्या शूटला, बघू आता काय होतंय, वातावरण साथ देतोय की नाही. आता आपण आलोय खेड शिवापूर मध्ये. पण जे नको पाहिजे होतं ते झालेलं आहे. पाऊस आलेला आहे, पडतोय टप्पा. बघू आता. ते लिखताना अवस्था काय होती आणि आता अवस्था काय आहे बघू शकता. पाऊस चालू झालेला आहे. आता आपले बुलवंटच चाललेले आहेत. काय करायचं, पावसामुळे असं जायला लागतंय. असे गाडी असल्यावर बाईक. आपण शूटला चाललोय फलटण, म्हणजेच की साताऱ्यामध्ये. तर शूट कुणाचं तुम्हाला कळलं असेल, कळालं नसेल तर पुढे बघाच व्हिडिओ, तुम्हाला कळून जाईल. काय विषय चाललाय समोरून. तर भावांना आपण शिरोळ मध्ये पोहोचलेलो आहे. आता अजून खूप टाइम आहे, खूप जायला वेळ लागणार आहे आपल्याला अजून. पावसामुळे आपण थांबलोय, खूप जास्त पाऊस पडायला लागला, बघू शकता. फायनली पावसात एवढं भिजून वगैरे आता पोहोचलेलो होतो तिकडे मामाच्या इथे. कपडे वगैरे मी चेंज केलेत. तर इथून उद्या आपल्याला शूटला जायचंय, तर जाऊया. तर आपण आता मामाच्या गावात आहोत, तर आपण इथून शूटला निघणार आहे. तर मामाचं गाव बघू शकता तुम्ही कसं आहे. आपल्या लोकेशनला आलोय, तर आपले क्लायंट पण येत आहे, ज्यांचं शूट आहे ते पण येत आहेत. आपण आलोयच, आपल्याला पुजारा दुकानाचं शूट आहे, ह्या दुकानाचं शूट आहे आपल्याला. तर शूट आपल्याला होतं सायलीबाग यांचं, तर बघू शकता तुम्ही आपल्याला यांचं शूट होतं. तर शूट सगळं डन झालंय. तर मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवतो आणि ब्लॉग सगळा अपलोड करतो.